नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, आता आपण आहोत खडकी शिक्षण संस्थेमध्ये। आपण माझ्या मागे जी बघताय ही जी इमारत आहे ही खडकी शिक्षण संस्थेची सगळ्यात जुनी इमारत आहे। खडकी परिसरामधील सगळ्यात जुनी असलेली ही शिक्षण संस्था, या शिक्षण संस्थेला आता जवळजवळ 113 वर्ष पूर्ण झालेली आहेत। आणि ह्या संस्थेमध्ये आता आपण आलेलो आहोत। याचं कारण असं की ह्या संस्थेवर साधारणतः 30 ते 40 वर्ष अध्यक्षपद म्हणून ज्यांनी काम पाहिलेलं आहे असे खडकीतील खडकी भागात राहणारे आणि पुणे शहरातील नामवंत कायदेतज्ञ ॲडव्होकेट एस.के. जैन यांचा अमृत महोत्सवी वर्ष जे आहे हे सेलिब्रेट केलं जात आहे। या निमित्ताने एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमाच्या माहितीसाठी किंवा ॲडव्होकेट एस.के. जैन यांच्या ह्या 75 वर्षाच्या प्रवासाबद्दलची माहिती घेण्यासाठी आता आपण या संस्थेमध्ये आलेलो आहोत। तत्पूर्वी संस्थेचे आत्ताचे जे अध्यक्ष आहेत, बांधकाम व्यावसायिक प्रसिद्ध उद्योजक कृष्णकुमार गोयल, हे काय म्हणतायत ते बघूया। नमस्कार, मी कृष्णकुमार गोयल, अध्यक्ष खडकी शिक्षण संस्था। मित्रांनो, आपल्या संस्थेचे माजी अध्यक्ष, संस्थेचे आधारस्तंभ माननीय ॲडव्होकेट एस.के. जैन यांचा 75वा वाढदिवस 5 तारखेला आपण मोठ्या प्रमाणात साजरा करतोय। गेली 40 वर्ष ते खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष होते आणि त्यानंतर शिक्षण प्रसारक मंडळीमध्ये त्यांना बोलवल्यामुळे गेली 10 वर्ष शिप्रतची धुरा ते वाहतात। त्यांची काम करण्याची पद्धत, त्यांची विषयामधली हुशारी आणि कष्ट करण्याची तयारी या आधारे हे फार मोठ्या प्रमाणात गेले। त्यांचे माझे तर अत्यंत फॅमिलीचे संबंध आहेत। म्हणजे गेली 40 वर्षापासून आमचे एकमेकांचे संबंध आहेत आणि त्या आधारे त्यांचे अनेक पैलू, अनेक गुण हे मला दिसून आले। अभ्यासू वृत्ती, एखादा विषय हातात घेतला तडीच नेण्याची त्यांची तयारी, मग तो कुठलाही असो, सामाजिक असो, सांस्कृतिक असो किंवा कायदेशीर बाब असो। कायदेशीर तर बाबा भिडेच्या अंडाखाली तयार झाल्यानंतर त्यांनी आपलं स्वतःचं कर्तृत्व अख्ख्या महाराष्ट्रात गाजवलं। महाराष्ट्र बार काउन्सिलचे तिथं निवडून आले, तिथं उपाध्यक्ष झाले। अशी अनेकविध काम, अनेक मोठ्या केसेस त्यांनी लढल्या आणि लोकांना न्याय मिळवून दिला। आणि अशा व्यक्तीचा आज अमृत महोत्सवी वाढदिवस होतोय, ही आमच्या संस्थेच्या दृष्टीने, माझ्या परिवाराच्या दृष्टीने आनंदाची पर्वणी आहे। मी त्यांना उदंड आयुष्य चिंततो। त्यांचा जो स्वभाव आहे, हसत खेळत सगळ्यांशी संभाषण साधणं आणि लवकर लोकांना एकमेकांना जवळ करणं, यामुळेच ते आज इतक्या चांगलं आयुष्य जगू शकले। या पुढच्या काळातसुद्धा परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देवो आणि उत्तम आरोग्यामुळे त्यांचं पुढचं जीवन खूप सुंदर जावं, ही परमेश्वराला मी प्रार्थना करेन। धन्यवाद। मित्रांनो, ॲडव्होकेट एस.के. जैन यांच्याबरोबर खडकी शिक्षण संस्थेमध्ये काम करत असलेले प्रसिद्ध उद्योजक अनिल मेहता, हे यांचं काय म्हणणं आहे ते सुद्धा आता आपण बघणार आहोत। नमस्कार, अनिल मधुसूदन मेहता, खडकी शिक्षण संस्थेत आज मी उपाध्यक्ष म्हणून आहे। ॲडव्होकेट एस.के. जैन यांना मी 1972 पासून, म्हणजे वडिलांच्या काळापासून ओळखतोय। इकडं 79 पासून ते अध्यक्ष होते खडकी शिक्षण संस्थेत। माझा परिचय माझ्या वडिलांमुळं झाला। आम्ही एकाच समाजाचे आहोत, घरचे संबंध आहेत त्यांच्याबरोबर। आज इकडचा अनुभव घेऊन ते शिक्षण प्रसारक मंडळावरती गेलेले आणि पाठीमागच्या 8 ते 10 वर्षात शिक्षण प्रसारक मंडळावरती त्यांनी भरपूर चांगलं काम केलेले असा पाहण्यात आणि ऐकण्यात आलेलं आहे। आणि एका वेळी त्यांनी मनात ठाणलं की मला हे गोष्ट करायची आहे, ते केल्याशिवाय राहत नाही। चिकाटी भरपूर आहे त्यांच्याकडे। थँक्यू। मित्रांनो, ॲडव्होकेट एस.के. जैन अध्यक्ष असताना त्यांच्याबरोबर चिटणीस म्हणून काम करणारे स्वर्गीय आमदार चंद्रकांत छाजेड यांनी अनेक वर्ष त्यांच्याबरोबर काम केलेलं। आता त्यांचा मुलगा चंद्रकांत छाजेड यांचा मुलगा आनंद छाजेड आता ह्या संस्थेच्या चिटणीस म्हणून काम बघत आहेत। जैन साहेबांबरोबर त्यांनी सुरुवातीला काम पाहिलेलं होतं, त्यामुळं आता जैन सरांबद्दल, ॲडव्होकेट एस.के. जैन यांच्याबद्दल आनंद छाजेड यांचं काय म्हणणं आहे, त्यांचं काय मत आहे ते सुद्धा आता आपण बघणार आहोत। नमस्कार, मी आनंद छाजेड, खडकी शिक्षण संस्थेचा सचिव आणि
आज आपण ॲडव्होकेट एस के जैन सर यांचा 75वा वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण शुभेच्छा देत आहोत आणि त्यांच्याबद्दल बोलावं तितकं कमीच आहे, कारण ते आमच्या वडिलांचे खूप जवळचे मित्र आणि लहानपणापासून आमचा परिवार, त्यांचा परिवार आम्ही अनेक वेळा एकत्र लहानपणापासून त्यांना पाहत आहे पप्पांबरोबर. आणि त्यामुळं खडकी शिक्षण संस्थेचं ते अनेक वर्ष अध्यक्ष होते आणि आमचे वडील सेक्रेटरी होते. आणि पप्पा आमचे गेल्यानंतर सेक्रेटरी पदाची जबाबदारी त्यांनी आणि आमचे सर्व ज्येष्ठ संचालक मंडळांनी माझ्यावर टाकली. त्यामुळे मी खडकी शिक्षण संस्थेचा सचिव म्हणून काम करत असताना मला खरोखर जबाबदारीने आपलं काम करण्याची सवय त्यामुळं लागलेली आहे आणि त्यांचं खूप मोठं मार्गदर्शन मला माझ्या आयुष्यामध्ये त्यांचं आहे. आज मी त्यांना वडिलांच्या जागेवर मी पाहत आहे आणि त्यांचा आशीर्वाद असाच कायम माझ्या मागे राहील अशी अपेक्षा आहे आणि त्यांना खूप खूप मी शुभेच्छा देतो. त्यांचं पुढचं आयुष्य, त्यांचं आरोग्य चांगलं राहावं अशी देवाचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. मित्रांनो, खडकी शिक्षण संस्थेबरोबरच ज्यांनी अनेक वर्ष कायदेतज्ञ म्हणून काम केलेलं आहे, पुण्यामध्ये नामवंत कायदेतज्ञ ज्येष्ठ वकील ज्यांनी 50 वर्षापेक्षा जास्त काळ त्यांच्या वकिलीमध्ये घालवलेला आहे, वकिली क्षेत्रातला अनुभव आहे, असे ॲडव्होकेट एस के जैन यांना भेटण्यासाठी आणि त्यांच्या ह्या 75 वर्षाच्या कालखंडातला प्रवास जाणून घेण्यासाठी आपण आता त्यांना भेटणार आहोत. चला तर जाऊयात कायदेतज्ञ ॲडव्होकेट एस के जैन यांना भेटण्यासाठी. नमस्कार मित्रांनो, आता आपल्याबरोबर प्रसिद्ध कायदेतज्ञ आणि आमच्या खडकी भागातील खडकी शिक्षण संस्थेचे आमचे अध्यक्ष, आमचे गुरु ॲडव्होकेट एस के जैन आपल्याबरोबर आहे. जैन सर नमस्कार. नमस्कार. वयाची 75वी गाठत आहे, एक खूप मोठा काळ आहे. म्हणजे कायदे क्षेत्रामध्ये तर तुमचा जवळजवळ आता 41 वर्ष 52 वर्षाचा अनुभव आहे आणि कायदेतज्ञ म्हणून तुमच्याकडे पुणे शहरामधलं एक खूप मोठं नाव आहे. तर ह्या 75ला समोरे जात आहे, तर मागं जर वळून बघितलं तर आमच्या प्रेक्षकांसाठी एवढं सांगा की म्हणजे सुरुवात तर तुमची खडकीतनं झाली, म्हणजे शिक्षण वगैरे. तर शिक्षण कुठं झालं, कॉलेज कुठपर्यंत, कधी आणि कुठं झालेलं आहे? आपलं खडकीतील गॅरिसन चिल्ड्रन स्कूल, ओके, इथून मी 11वी पास झालो. बरं. आता 11वी पास होताना एकच फायदा झाला होता की 4थीपर्यंत माझं शिक्षण राजस्थानला शिवगंज या गावात झालं होतं. बरं. तिथं 10वी SSC होती मॅट्रिक. ओके. आणि म्हणून इथं 11वीला आलं तर मला जम्पिंग प्रमोशन मिळून डायरेक्ट 6वीला मिळालं. बरं. म्हणून 15 वर्षाचं चालू असतानाच मी SSC झालो आणि म्हणून 22 वर्ष पूर्ण करेपर्यंत माझं LLBचं शिक्षण पूर्ण झालं होतं. LLB कुठे गेलं सर? LLB आपलं ILS लॉ कॉलेज. त्याच्या आधी फर्ग्युसनमध्ये इंटर सायन्स केलं, FIBSc आपण त्यावेळेला म्हणायचो. इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं आणि इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर नवा टाइम्स या हिंदी दैनिकामध्ये एक आर्टिकल आलं होतं, बेकार इंजिनियर. अच्छा. आणि की 10 वर्षात भारतात किती बेकार इंजिनियर होणार ते पाहिलं मी. आणि त्यावेळेला इंजिनिअरिंग कॉलेज आणि कोर्टच्या मध्ये पटरीच होती रेल्वे. बरोबर. आमच्या एका नातेवाईकांची एक केस होती त्या दिवशी कोर्टात आणि ते कोर्टाचा सर्व रुबाव वगैरे त्यावेळेचं पाहिलं, कोर्ट हॉल मोठ्या सर्व काही. तेव्हा तिथंच ठरवलं की आपण इंजिनिअरिंगचं आपलं काम नाही आहे, आपण वकिली लॉ करू. आणि त्यासाठी मग ओक म्हणून आमच्या फर्ग्युसन कॉलेजला त्यावेळेला रजिस्टर होते, त्यांच्याकडे गेलो. मी म्हटलं की साहेब मला सेकंड इयर BAला डायरेक्ट ॲडमिशन मिळणार का? आणि त्यांनी जेव्हा ऐकलं तर ते म्हणाले की तुमचं काय ब्लड ट्रान्सफ्युजन झालं काय? वडिलांना विचारून. म्हटलं नाही. वडिलांना विचारलं तर मी कन्फ्यूज होईल, मला कोणाला विचारायचं नाही, तुम्ही ॲडमिशन द्या. बरं. त्यांनी ॲडमिशन दिली. तिथून BA विथ स्पेशल पॉलिटिक्स केलं आणि ILS कॉलेजमधून लॉ केला आणि आमच्या वकिलीला सुरुवात झाली. म्हणजे वकिलीच्या व्यवसायामध्ये सगळ्यात पहिली स्टेप असते की कोणाच्या तरी हाताखाली तुम्हाला सुरुवात करावी लागते, कोणाकडे तरी प्रॅक्टिस करावी लागते अनुभवासाठी. तुमचे पहिले गुरु कोण या क्षेत्रातले माझे गुरु म्हणजे आदरणीय बाबाराव भिडे. बाबाराव भिडे हे नाव म्हणजे सर्वात मोठं, पण योगायोग किंवा माझे नशीब इतके चांगले होते की आम्ही 5-7 मित्र, म्हणजे मी, दिलीप कर्णिक, नाना वालके, विजय नहार, महेंद्र कोठारे, आम्ही सर्व वैशालीत बसलो होतो. परीक्षा संपली होती, 25 मार्च होता. आणि मग एकाने सांगितलं मी ह्यांच्याकडे जाणार आहे, निरुळकरांकडे जाणार आहे. दुसरं म्हटलं मी बॅरिस्टर अग्रवालकडे जाणार आहे. मी म्हटलं झालं आपलं तर कोणी ओळखीचं नाही, आपण कुठे जाणार आणि काय करणार. म्हणून अगदी म्हणजे आपण म्हणतो ना की थोडंसं निराश झाल्यासारखं तेवढ्यात बाहेर पडलो. आणि त्यावेळेचे लॉ कॉलेजचे स्टेट केअरटेकर वजे होते. बरं.
तर वजेंचा माझा परिचय खडकीमध्ये संघाच्या हिशोबाने थोडासा होता. तर बाहेर आले म्हणे काय काय करताय, म्हटलं काय नाही असं झालं, मी कोणाकडे आता उमेदवारी करणार, काय करणार. तर त्यांनी येऊन विचारलं बाबांकडे करायची का, म्हणजे बाबा म्हणजे बाबराव भिडे. हो. म्हटलं कसं संधी मिळेल. त्यांनी त्याच्या स्कूटरवर बसवलं, मला कोर्टात आणलं. बरं. बाबांच्या चेंबरमध्ये आणलं. बाबा नुकतेच त्यावेळेला आले होते, गाडीतून उतरले आणि चेंबरमध्ये आले. आणि ते कोर्टात आणण्याच्या आधीच वजेंनी सांगितलं, बाबा हे सोनलाल जैन स्वयंसेवक आहेत आणि ह्यांना तुमच्याकडे उमेदवारी करायची आहे. बाबाने माझ्याकडे पाहिलं, वकील व्हायचं का, हो या उद्यापासून. अरे वा. म्हणजे मी स्वप्नात सुद्धा ध्यानीमनी नव्हतं. आणि मला त्यांच्याकडे म्हणजे इतक्या म्हणजे वन ऑफ द बेस्ट लॉयर ऑफ महाराष्ट्र, त्यांच्याकडे मध्ये उमेदवारीला कुठलाही प्रयत्न न करता एका ह्याच्यातच मला ते मिळालं. त्यांच्याकडे किती वर्ष तुम्ही? त्यांच्याकडे मी 72 ते 77, पण खरं ते असेपर्यंत मी त्यांच्या ज्युनियर म्हणूनच मिरवत होतो आणि मला त्याचा अभिमान आहे. कारण 2 वर्ष ते इमर्जन्सीमध्ये डिटेन झाले होते. ओके. ते बाबाराव भिडे म्हणजे राष्ट्रीय सेवक संघाचे महाराष्ट्र गोवा प्रांताचे प्रमुख होते. ओके. तर ते 2 वर्ष त्यांना डिटेन केलं. तर तोपर्यंत मला अनेक कामं त्यांची प्रकरणं बघण्याची संधी मिळाली. आणि थोडक्या वयातच म्हणजे पहिल्या सुरुवातीत 5-7 वर्ष वकिलीचे इतकं काम करायला मिळालं की मला वाटतं माझ्यासारखं नशीबवान फार कमी लोक. त्यामुळेच मग तुम्हाला असं झालं का की तुमच्याकडे जो कोणी नवीन वकील होतो त्याला तुम्ही पण लगेच संधी देता किंवा काही तुम्ही क्रायटेरिया ठेवताय का? नाही, मला असं वाटतं की आपल्याला ज्यांनी शिकवलं, माझं काही नातं नव्हतं, काहीच नव्हतं, संघाचंच नातं, पण कुठलीही अपेक्षा न ठेवता त्यांनी मला इतक्या संधी दिल्या केसेस चालवण्याच्या, शेजारी बसून त्यांच्याबरोबर काम बघण्याचे. तेव्हा मी म्हटलं की हा माझं कर्तव्य आहे की आपण सुद्धा आपल्याबरोबर जे आपल्याकडे वकील येतात शिकण्यासाठी त्यांना होईल तोपर्यंत. आता खूपच गर्दी झाली तर नाही, एखाद्याला म्हणावं लागतं, पण शक्यतो नाही हा शब्द माझ्याकडून येत नाही. जे जितकं ट्रेनिंग घेतात ते घेऊन आपापल्या ठिकाणी प्रॅक्टिस करतात. मला अत्यंत आनंद वाटतो सांगायला की आत्तापर्यंत सुमारे 350पेक्षा जास्त वकिलांनी माझ्याबरोबर काम करून ते आपलं प्रॅक्टिस करतात. मजिस्ट्रेट कोर्टापासून ते सुप्रीम कोर्टापर्यंत, आणि त्या सर्वांनी माझ्याशी संबंध अजूनही ठेवलेले आहेत. तेच विचार नव्हतं की अजून ते संपर्कात आहेत. वर्षातून एकदा आम्ही भेटतो. काही ज्युडिशरीमध्ये आहेत, काही इतर ठिकाणी आहेत, पण आम्ही सर्वजण वर्षातून एकदा भेटतो. बरं, ह्याच काळामध्ये तुम्ही खडकी शिक्षण संस्था, खडकीतल्या तुम्ही राहिला होतात, तर खडकी शिक्षण संस्थेवर सुद्धा अध्यक्ष म्हणून तुम्ही काम केलं. साधारणतः 30-35 वर्ष, 37 वर्ष तुम्ही तिथं अध्यक्ष होतात. तिथं कसं काय आणि तिथला अनुभव कसा काय? आमचे कच्चूशेठ गुजर म्हणून त्यावेळेला तिथं एक प्रभावी व्यक्तिमत्व होतं. ओके. त्यांनी मला सभासद करून घेतलं, मला वाटतं 74-75 मध्ये. आणि 1979 मध्ये कोटरवार म्हणून आमच्या बाजारातले एक प्रतिष्ठित व्यापारी होते. हो. ते आमच्या वडिलांकडे आले आणि म्हणे की वकील साहेब कुठे आहेत. म्हटले काय काम आहे. तर ते म्हटले की असं नाही, आम्हाला त्यांना खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष करायचं आहे. बरं. तर वडील म्हणाले की वो तो लड़का है, अभी तक उसको क्या समझता है, आप इतने बड़े आप हो जाओ. तर म्हणे शेठजी आम्हाला माहिती आहे कोणाला करायचं, बरं, आम्ही त्यांना करणार आहोत. आणि तिथून माझी सुरुवात झाली. आणि थोडी अटीत तर ती निवडणूक झाली, परंतु आमचं सर्व पॅनल आलं. आणि 1979 मध्ये मी अध्यक्ष, आमचे माणिकशेठ गांधी उपाध्यक्ष आणि चंद्रकांत छाजेड सेक्रेटरी, असा आमचा प्रवास सुरू झाला. ते 2016पर्यंत चाललं. दुर्दैवाने चंद्रकांत थोडं 1 वर्ष आधी गेला, परंतु बरोबर आहे. दुर्दैव आहे. अनंत आपलं उमदा व्यक्तिमत्व आणि लहान भावासारखं त्यांनी माझ्याबरोबर राहिला. आणि 37 वर्षामध्ये जरी आमची विचारधारा भिन्न होती, परंतु कुठेही खंड पडला नाही प्रेमामध्ये आणि संस्थेचं काम करण्यामध्ये. किंबहुना मी म्हणेल की असं दोन्ही विचारी लोक संस्थेत होते म्हणून सरकार कुठलं जरी आलं तर आम्हाला परवानग्या मिळवण्यामध्ये कधीही अडचण आली मला नाही. तेच खरं तर मी तुम्हाला विचारणार होतो की तुम्ही तसं पाहिलं तर थोडंसं RSS किंवा अशा विचारसरणीतलं पहिल्यापासून आहात. आणि चंद्रकांत छाजेड कट्टर काँग्रेसी, म्हणजे 2 वेगळी टोकं, विरोधक एकमेकांचे. परंतु संस्थेमध्ये आल्यानंतर संस्थेत तुमचं पटायचं का वाद व्हायचे? बरं नाही, अजिबात कधीच वाद झाले नाही म्हणून मी म्हटलं. पण तो पण हुशार होता. आमच्या एक ठरलेलं होतं की प्राध्यापक, प्रिन्सिपल किंवा शिकवणारे जे लोक आहेत त्याच्याबद्दल कॉम्प्रोमाइज करायचे नाही, हे मी त्याला सांगितलं होतं आणि त्यांनी ते मानलं. त्यांनी कधीही की आमच्या कार्यकर्त्यांनी म्हणून त्याला प्राध्यापक नेमा असं कधीही आग्रह केला नाही. मात्र ह्याचा नक्की फायदा घेऊन त्याचे काय कार्यकर्त्यांना सरी तो पिऊनची 2 जागा आहेत नेमू का, तर मी म्हणायचो ठीक आहे चालू दे.
आमचं दोघांचं एक होतं की खडकी शिक्षण संस्था आपल्याला पुढे न्यायची, आणि त्यावर आमचं एकमत असल्याने ती पॉलिटिकल विचारधारा किंवा आपल्या ज्या काही विचारसरणी होती ते आमच्या खडकी शिक्षण संस्थेचं काम करताना कधीच जाणवलं नाही. त्यामुळं आज मला वाटतं KG to PG इथपर्यंत आपली ती संस्था मोठी झालेली आहे. आणि आता तिकडनं अर्थात आता तिथे एक एक्झाम्पल सांगतो. म्हणजे लोकांचं मला सर्व ठिकाणी सहकार्य मिळायचं. ज्युनियर कॉलेजची परवानगी आम्हाला मिळाली मार्च महिन्यात, जून महिन्यात चालू करायचं होतं. फंड्स नव्हते, आणि त्यावेळेला आमच्या खडकीचे गंगा बिशनजी अग्रवाल आले, मुखी साहेब कॉलेज चालू करणार. मग म्हटलं हां करणार आहे. तर 1982मध्ये त्यांनी पटकन 3,11,000 रुपये दिले, आणि त्याच्यावरून म्हणजे 65,000मध्ये 5,000 फुटाची पहिली बिल्डिंग तिथली सुरुवात केली. आणि आजची परिस्थिती अशी आहे की मला वाटतं की किमान आम्ही 80,000 ते 90,000 फूटचं बांधकाम केलं आहे, आणि 1 रुपयाचंही संस्थेवर कर्ज नाही, उलट चांगली शिल्लक तिथं आहे. त्यामुळे ते संस्था आणि मग शिक्षणाचा दर्जाही आम्ही कायम ठेवलेला आहे. कारण की शिक्षकांकडून कुठल्याही परिस्थितीत टेबल खोलून परत पैसे घ्यायचे किंवा काय करायचं, जितकं कागदावर लिहिलं आहे तेवढं द्यायचं. आणि म्हणून शिक्षकांचाही प्रेम होता, आणि शक्यतो कोणीही हडताल वगैरे तर कधी नाही. शिक्षकांची हडताल असेल तरी ते काली पट्टी लावायचे, मास्टरवर सही करायचे नाही, पण मुलांना शिकवायला जायचं. मला छाजेड साहेबांचं एक वाक्य मला आठवतं, आणि तुम्ही ते नेहमी म्हणता की आपली संस्था ही नाहिऱ्यांच्यासाठी आहे. ज्यांना कमी मार्क असायचे, पुण्यात कुठे ॲडमिशन मिळायचं नाही, त्यांच्यासाठी हे कॉलेज चालू केलं, आणि कमी टक्के असतानाही ॲडमिशन देऊन त्या मुलांना तुम्ही मोठे केले. त्याच्यापैकी मी एक सुद्धा आहे या संस्थेत शिकलेला. तिथनं आता तुम्ही बाहेर पडला मला 2017 साली 16ला, आणि पुण्यातल्या एक मोठ्या संस्थेवर अध्यक्ष म्हणून तुम्ही काम पाहायला सुरुवात केली. आजही तुम्ही खडकी शिक्षण संस्थेशीच कनेक्टेड आहात? मला फार बरं वाटतं. आणि त्यांनी प्रेसिडेंट एमेरिट्स म्हणून स्पेशल ठराव पास करून त्यांनी मला बरोबर ठेवलं, हे माझं भाग्य समजतो. आणि जेव्हा केव्हा मी खडकी शिक्षण संस्थेत येतो तेव्हा माझ्या घरात आल्यासारखंच वाटतं. आणि तिथले आमचे सर्व शिक्षक, सभासद, मॅनेजमेंटचे लोक, ते सुद्धा आपलाच मोठा भाऊ आपल्या घरात आला आहे असं सांगून त्यांच्याशी म्हणजे तास 2 तास अशी इच्छा होती की तिथून आपण बाहेरच पडू नये. इतकं प्रेम सर्वांनी दिलेलं आहे, आणि मी भाग्यवान आहे तसं म्हटलं नाही. पण प्रेम मिळालं तुमच्याकडनं, सगळ्यांना मिळत होतं, पण तुमचा दबाव किंवा दरारा जो म्हणताय तो सगळ्यांवर होता की जैन साहेब म्हणले की वेळेचं पर्टिक्युलर त्यांच्यासमोर शिस्त ही तुमच्या बाबत होतं, आणि छाजेड साहेब म्हणले की आपले राजकीय घरचे माणूस. मग हे कसं काय तुम्ही नियोजन करू शकलात? नाही, त्याचे कारण सांगतो की संस्थेच्या जेव्हा एखाद्या विषय आला की ज्याच्यापासून संस्थेचं नुकसान होऊ नये असं असेल, तर छाजेडने कधीही कुठल्याही चुकीचा आग्रह धरला नाही. बरोबर. आणि वेळेच्या बद्दलचं सुरुवातच मेसेज असं झालं होतं की अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदा आमच्याकडे निरफराके सर प्रिन्सिपल होते. त्याची विचारधारा वेगळी होती, आणि लोक म्हणायचे ह्या दोघांचे कसं जमणार, काय होणार. आणि त्यावेळेला भाईवैद्य गृहराज्यमंत्री होते. मी एकदा तिथं मीटिंग ठेवली, आणि 10 वाजताची मीटिंग होती. मी 9:45 गेलो. 10ला 10:30पर्यंत वाट पाहिली, आणि मीटिंग ॲडजस्ट करून मी निघून आलो कोर्टात. बरं. 11:30ला निरफराके सरांचा फोन आला, म्हणे मी असं बोलतोय, आणि आज मीटिंग होती. हो म्हटलं सर मीटिंग होती, 10 वाजता होती. अच्छा. तर ते म्हणाले नाही मी भाईंच्याकडे गेलो होतो. आणि म्हटलं ठीक आहे ना, आता मी ॲडजस्ट केली आहे. नाही मग आता कधी ठेवू? म्हटलं कधी ठेवा, पण मला वेळेवर येण्याची सवय आहे तेवढं लक्षात ठेवा. पण आपल्याला सांगतो की त्याच्यानंतर ते माझ्यापेक्षा इतके मोठे होते सर्व बाबतीत, राजकीय, पॉलिटिकल, सामाजिक, पण एकदाही ते मीटिंगमध्ये 2 मिनिटे उशिरा आले नाही. आणि ती शिस्त अजूनही मला वाटतं शिस्त अजूनही आहे तिथं जोपर्यंत आपण आहात. आणि आता तिथनं बाहेर पडला, आता SP कॉलेजच्या सारख्या मोठ्या संस्था जिथं संपूर्ण भारतभर माझ्या मते आहे, तिथं काम करताना तिथला अनुभव काय सांगू शकाल की एकदम खडकीमधनं शहरात आपण म्हणतो खरं म्हणजे खडकीतला जे एक आपण म्हणतो की पर्सनल 1-to-1 रिलेशन्सनी जे काही काम होत होतं, या खडकीची AGM 15-20 मिनिटांपेक्षा जास्त कधीच चालली नाही. किंवा निवडणूक हे 99% एम्प्टी फॉर्मॅलिटी होती, कारण आपण सर्व एकमेकांना एक फॅमिली म्हणून खडकी केलं, आणि खडकी म्हणजे माझं फॅमिली, आणि खडकीने मला आमचा सोहन. असंच असल्याने
एक छोटं एक्झाम्पल असं होतं की एकदा शिवाजी पंगुडवाले आमच्याकडे माझ्या ऑफिसमध्ये आले. तर रिसेप्शनवर तिने सांगितलं की मी सरांना विचारते, ते खटकन आले इथं आणि तिला काढून टाका म्हणे. का तर म्हणजे तुमच्याकडे यायला आम्हाला काय कोणाला विचारावं लागेल का, आम्हाला नाही पाहिजे असं लोक. म्हणजे इतकं प्रेम आणि हक्क होतं एकमेकांचं. शिवाजी पुंगडवाले हे खडकीतलं एक नामवंत म्हणजे नाव होतं की जे पतित पावन संघटना त्यावेळेस अतिशय फॉर्ममध्ये होते आणि खडकीतले एक आधारस्तंभ खडकीला होता ते शिवाजीराव पुंगडवाले. येस. तर असं सर्वांचंच माझ्यावर प्रेम होतं. म्हणजे नॉर्मली मला भीती वाटायची कुठे, म्हणजे चहा प्यायला जायचे हॉटेलमध्ये किंवा ज्यूस प्यायला जायचे, कारण कुठे गेलो तर पैसे घ्यायचे नाही लोक. बर. म्हणून बरेच वेळेला मी दुकानी मागवायचो. आमच्या खडकीला दुकान हो. ज्वेलरीचं होतं, तुम्हाला माहिती आहे. पण तिथे जाणं म्हणजे अवघड व्हायचं की लोक पैसेच घ्यायचे नाही. पण लोकांनी खूप प्रेम दिलं. आणि एकदा मी ऑफिसमध्ये बसले असताना आमचे संघाचे जे प्रचारक, आता क्षेत्रीय प्रचारक आणि आता ते सरकारवा आहेत, अतुलजी आले आणि म्हणे की आम्हाला तुम्हाला जबाबदारी द्यायची आहे सप्र मंडळीची, मॅनेजिंग काउन्सिलचे चेअरमनची. मी एकदम विचारात पडलो की एकदम हे कसं काय. पण मग ते म्हटलं की नाही तुम्हीच ते करू शकाल, तुमचा अनुभव मोठा आहे. तर मी त्यांना हो म्हटलं. पण त्यांनी मला एक विचारलं की तुमची वकिली इतकी आहे तर तुम्ही संस्थेचं काम करू शकाल का. म्हटलं मी वकिली बंद करणार नाही. पहिले मी सांगितलं संस्थेचं काम मी न्याय देईन. तर म्हणे का असं. म्हटलं पहा की संस्थेचं काम करताना मला संस्थेकडून आर्थिक बाबीमध्ये कठोर डिसिप्लिन घ्यावे लागतात आणि शिस्त असते. तेव्हा माझे कुठलेही बिल म्हणजे एक परदेशी किंवा दिल्ली बेंगलोरचं एखादं सोडून देऊ, पण मुंबई वगैरे कुठे गेलो किंवा इथे तर 1 रुपयाचे TADA नाही. आणि मला जर तेवढं स्वाभिमानाने आणि फायनान्शियली स्ट्रॉंग काम करायचं असेल तर मला माझी वकिली करावीच लागेल. आणि म्हटलं की मी त्यांना एक सांगितलं होतं की तुम्हाला जेव्हा कधी वाटेल की बा मी थांबावं तर म्हटलं मी त्या क्षणी थांबेन. मी तुम्हाला विचार करून सांगतो की 5 मिनिटांनी राजीनामा देतो असं करणार नाही. तेव्हा त्यांचे माझ्यावर प्रेम होतं, आधी आहे. आणि म्हणून त्यांनी मला सांगितलं की नाही मग तुम्हीच ही जबाबदारी घ्यावी. आणि मग मुंबईमध्ये कॉलेज आहेत, बेंगलोरमध्ये आहेत, सोलापूरला आहेत, चिपळूणला आहेत. आमचे मॅनेजिंग काउन्सिलचे सर्व मेंबरही जे आहेत ते सर्व कॉपरेटिव्ह आहेत. ठीक आहे, चर्चा होतात. पण एकदा डिसिजन घेतलं की सर्व एकमताने करतो. स्टाफ चांगला आहे, कॉपरेटिव्ह आहे. आणि फायनान्शियली आमचं वेलिंगकर कॉलेज ऑफ मॅनेजमेंट जे आहे फार स्ट्रॉंग आहे. इतर ठिकाणीसुद्धा सर्वांच्या सहकार्याने प्रत्येक कॉलेजला नॅकमध्ये अत्यंत चांगलं ग्रेड म्हणजे A+ वगैरे गेली 3-4 सायकलमध्ये मिळाले. ह्याचे मला एक अभिमान आहे, समाधान आहे. आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही 2016मध्ये होतो त्याच्यापेक्षा आम्ही पुढेच आहोत. आणि ज्या ज्या सामाजिक संस्थेमध्ये मी काम करतो आहे माझा पहिला आग्रह असतो की फायनान्शियली आपण स्ट्रॉंग पाहिजे. आणि एकदा फायनान्शियली स्ट्रॉंग असलो की आपण इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च करू शकतो, प्राध्यापकांना चांगला पगार देण्यावर खर्च करू शकतो. आणि ह्या गोष्टीचं मला समाधान आहे की खडकीमध्ये असताना निगेटिव्ह बॅलन्स शीटची संस्था चांगली पॉझिटिव्ह आणली. आणि इथं SP मध्ये नक्कीच निगेटिव्ह नव्हती, परंतु तिथेही आर्थिक परिस्थिती स्ट्रॉंग केली. आणि इतर संस्थांमध्ये मी जिथं असेल माझा आग्रह असतं की आपण फायनान्शियली स्ट्रॉंग राहून लोकांची सेवा चांगली करू शकतो. नाहीतर मग पैशासाठी कॉम्प्रोमाइज करावं लागतं, ते कधीच ते कधी कधी. आता एक काही अनुभव म्हणजे वकिली करताना आज इतका वर्षाचा तुमचा 50 वर्षाचा अनुभव आहे, पण लक्षात राहिला असं काही किस्सा किंवा अशी काही केस एक सांगू शकाल का. खरं पाहिलं तर आपल्याला माहिती असेल तर इथं पंतप्रधान राजीव गांधी त्यावेळेचे हो त्यांचं नेहरू स्टेडियमला सभा होती. आणि त्यावेळेचे त्यांचे काँग्रेसचे स्टँडिंग कमिटीचे अध्यक्ष जावडेकर, हो प्रकाश जावडे नाही दुसरे जावडेकर, शरद जावडेकर अच्छा, दुसरं हां. नाव होतं, स्टँडिंग कमिटीचे चेअरमन होते. त्यांनी कोर्टात दावा केला की दुष्काळ होता आणि पंतप्रधान ती सभा घेऊ नये म्हणून त्यांनी इंजंक्शन मनाईचा दावा केला होता. ओके. चंद्रकांत छाजेड माझ्याकडे आले आणि साहेब म्हणे काही करून परवा सभा आहे तर एक तारीख घ्या आणि मग आमची सभा होऊन जाईल. मी म्हटलं तारीख मागितली तर कोर्ट स्टे देईल. स्टे द्या. ओके. मला अनेक लोक म्हटलेत की अहो तुम्ही तुमची विचारसरणी आणि तुम्ही काँग्रेसचं यांचं वकीलपत्र घेताय, बॅरिस्टर गाडगिलांचे वकीलपत्र सहितीन म्हणे काही कारणाने विरुद्ध गेलं तर काय होईल वगैरे. मी म्हटलं बाबा त्यांचा माझ्यावर विश्वास आहे तर तुम्हाला काय अडचण नाही. मी कोर्टात गेलो, हरतालकर जज होते,
मी अर्ज दिला दावा हा मेंटेनेबलच नाही आहे आणि कोर्टाने 5 वाजता आमच्या दोन्ही बाजूचं ऐकून दावा डिसमिस करून टाकला. अच्छा. तेव्हा लोकांनाही वाटलं की बुवा यांचे विचार यांच्या वकिलीमध्ये व्यवसायामध्ये नाही. अच्छा. त्यामुळं मग अनेकांचा विश्वास. अनेकांचं. आणि एका वेळेला तर एकाच इलेक्शनमध्ये गिरीश बापट आणि सुरेशभाई कलमाडी हो. दोघांवर इलेक्शन्सच्या बद्दलच्या केसेस होत्या. दोघांचे मी वकीलपत्र दाखल करून चालवले तर दोघे ॲक्टिव्ह झाले. तेव्हा पुणेकरांचा माझ्यावरती विश्वास किंवा त्यांनी मला सामावून घेतलं असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून कुठल्याही पक्षाचं मध्ये एकदा बाबा आढाव भेटले होते एका कार्यक्रमात. म्हणजे तुम्ही मलाही माझं वकीलपत्र घेतलं होतं आणि तुम्ही मलाही सोडवलं होतं. अच्छा. म्हणजे माझी वकिली करताना माझी विचारसरणी जरी असली तर ती कधीही वकिली करताना आडवी आलेली नाही. नेहमी असं म्हणतात की आता 75 झाली, 75 वर्ष झाली की माणूस निवृत्तीच्या मागं लागतो. परंतु आम्हाला माहिती आहे तुमच्या स्वभावानुसार तुम्ही काही निवृत्त होणार नाहीये, पण तरीही भविष्यातलं आणखीन काही नियोजन किंवा काही प्लॅनिंग या संदर्भात कसं असतं की माझं एक स्पष्ट मत आहे की जोपर्यंत तुमचं माइंड ब्रेन काम करतं, फिजिकली तुम्ही काम करू शकता, तुम्ही काम करत राहा. तेव्हा पैशाचा प्रश्न असतो पण तुमच्या अनुभवाचा फायदा लोकांना मिळतो. माझी वकिली म्हणजे आमचं ऑफिस इन्स्टिट्यूट आहे. बरोबर. हे माझं हो, एकट्याचं नक्कीच. नाही. मग आता इथे माझ्याकडे 20 ॲडव्होकेट्स माझे सहकारी म्हणून काम करतात. आजही माझ्या मुलाच्याकडे मुंबईला 60-70 ॲडव्होकेट काम करतात. तेव्हा आम्ही एक ठरवलेलं आहे की सर्व प्रकारचं काम आपण करत राहावं. आमच्या 3 जनरेशन्स वकिलीमध्ये आहेत. बरोबर. मी आहे, माझा मुलगा आहे आणि माझा नातू आहे. पण प्रत्येकाने ग्रुप कल्चरवर विश्वास ठेवून आम्ही काम करतो. आत्ताही इथून पुढचं म्हणजे वकिलीमध्ये कमी जास्त केलं तरी समाजाच्या हितासाठी जे काही काम करायला पाहिजे. आत्तापर्यंत मला असं वाटतं की मी समाजाच्या हितासाठी जितकं वेळ द्यायला पाहिजे होतं तेवढं देता आलं नसेल. पण आता इथून पुढे आणखी जास्त वेळ देऊन वकिलीतून समाजहित आणि समाजाहितासाठी वकिली आणि आपलं पर्सनल जे काही नॉलेज आहे त्याचा फायदा आणि आर्थिक दृष्टीने वकिलीतून जे कमवतो ते आपल्यापैकी ज्यांना गरज आहे त्यांना देण्याची जबाबदारी हे मनात ठेवून इथून पुढचं मी माझी वाटचाल चालू ठेवणार आहे. सर, आज 75 निमित्त तुमची मुलाखत घेण्याची संधी आमच्या चॅनलला मिळाली, आम्हाला मिळाली. अशीच संधी 100 वर्षाच्या वेळेस व्हावी, संधी मिळावी आम्हाला, अशी आमची इच्छा करतो. कारण की आपल्या दोघांचं त्याच्यामुळं आयुष्य वाढणार आहे. आणि जैन सर, एक सांगतो की माझ्या वाटचालीमध्ये माझ्या कुटुंबांचा म्हणजे माझे लहान बंधू भोवार त्यांनी खूप त्याग केला. माझ्या सौभाग्यवती पुष्पा तिने खूप त्याग केला. कारण पहिले 5 वर्ष लग्न झाल्यानंतर मी पुण्याच्या बाहेरच तिला नेलं नव्हतं. बर. पण तिने ब्रशसुद्धा शब्द काढला नव्हता की तुम्ही असं काय करता वगैरे. म्हणजे हितेश आणि सुजित हे दोन्ही मुलं जन्मल्यानंतर मी पहिल्यांदा आम्ही महाबळेश्वरला गेलो लग्नानंतर. तेव्हा कुटुंबाची साथ, आमच्या आईवडिलांची साथ, म्हणजे पहिले 5 वर्ष मी घरात 1 रुपया देऊ शकलो नव्हतो. पण तू पैसे कमवत नाही अशी कधीही तक्रार नव्हती. तेव्हा कुटुंबाची साथ याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची होती. आणि आता तुमची दोन्ही मुलं खूप चांगलं हे करताय. मुलगी, जावई सर्व आपापल्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करतायत. आणि म्हणून माझे बरोबर काम करणारे लोक काही ज्युडिशरीमध्ये आहेत, काही वकिलीमध्ये आहेत, काही दिल्ली सुप्रीम कोर्टात काम करतात, काही मुंबईत करतात, काही बॉम्बे पुण्यात करतात. पण आजोबा म्हणून लाईफ कसं आहे? ऑलवेज गुड. तेच लोकांची तक्रार आहे. म्हणजे जे माझ्याकडे 85, 90, 2000 पर्यंत काम करत होते म्हणे सर तुम्ही आम्हाला तर इतकं रागवायचे, आता तुम्ही ह्या लोकांना रागवत नाही. तक्रार आहे. चला, थँक्यू सर, धन्यवाद.